तिथे भाजपशी युती करण्यासाठी मनसेला हिंदुत्ववादी पक्षाची ओळख देण्याचा राज ठाकरेंनी केलेला खटाटोप महाराष्ट्राला चांगलाच माहिती आहे। मात्र त्याच राज ठाकरेंनी कुंभस्नानाची खिल्ली उडवली। पिंपरी चिंचवडमध्ये मनसेच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंनी कुंभस्नान आणि प्रदूषित गंगा नदीवर भाष्य केलं। श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक समजून घेणं गरजेचं असल्याचं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं। दरम्यान राज ठाकरेंच्या या भूमिकेवर काही भाजप नेत्यांनी संताप व्यक्त केला तर अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया दिली। नुकत्याच पार पडलेल्या कुंभमेळ्यावरून राज ठाकरेंनी हल्लाबोल केला। कुंभमेळ्यातील स्वच्छता आणि तिथल्या परिस्थितीवरून राज ठाकरेंनी टोला लगावला। ते आमचे बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले, काय ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले। म्हटलं हड, म्हटलं मी नाही पिणार। अहो मला सांगा, आता तो सोशल मीडिया आल्या पूर्वीच्या काळात ठीक होतं। मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासतायत ह, आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी? चला आत्ताच करोना गेलाय, कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही। 2 वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करतायत। एक नदी या देशामधली स्वच्छ नाहीये, एक नदी। आणि आम्ही काय नदीला माता। परदेशामध्ये आम्ही अनेकदा जातो त्यावेळेला बघतो तिकडच्या नद्या स्वच्छ नद्या। राजीव गांधी असल्यापासून ऐकतोय मी गंगा साफ होणार। मग मध्ये राज कपूरनी चित्रपट पण काढला, लोकांना वाटली झाली गंगा साफ, त्याच्यात वेगळीच गंगा। लोक म्हणाले अशी जर गंगा साफ असेल तर आम्ही पण आंघोळ करायला तयार आहोत। कुंभमेळ्यात स्नान करणं ही अंधश्रद्धा नाही अशा शब्दात मंत्री गिरीश महाजनांनी राज ठाकरेंना सुनावलं। तर घरी बसून गंगाजल अशुद्ध म्हणणं चुकीचं आहे अशी प्रतिक्रिया राम कदम यांनी दिली। पाहुयात राज ठाकरेंच्या वक्तव्यावरून भाजप नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत। कुंभमेळ्यामध्ये स्नान करतात, कुंभमेळा करतात, हे काय अंधश्रद्धा नाही आहे। ही आमची श्रद्धा आहे, गेल्या अनेक वर्षापासून शेकडो हजारो वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे आणि याला एक धार्मिक अधिष्ठान आहे। आणि म्हणून तिथे सर्व प्रदूषणच आहे किंवा घाणच पाणी होतं मला वाटतं असं समजण्याचं कारण नाही। निश्चित काही अंशी खूप मोठ्या कोट्यावधी लोक आल्यावर थोड्याफार प्रमाणावर ते होतही आहे। आता राज ठाकरे साहेबांना वाटत असेल तर त्यांचं मत वेगळं असू शकतं, पण मला वाटतं ही काही अंधश्रद्धा नाही, ही अंधश्रद्धा नाही, त्या काही जादूटोना नाही किंवा काही छूमंतर नाही आहे। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचं हे वक्तव्य म्हणजे श्रद्धाळू भाविकांचा अवमान करणारा आहे। दगडातही देव या ठिकाणी हा श्रद्धाळू माणूस मानतो, हा त्यांच्या श्रद्धेचा अपमान त्या ठिकाणी आहे। शेवटी कोणी मानणं न मानणं हा प्रत्येकाचा विषय आहे, परंतु दुसऱ्यांच्या श्रद्धाचा अवमान करण्याचा अधिकार आपल्याला कोणीच दिलेला नाही। शेवटी दुसऱ्यांच्या श्रद्धांचा सुद्धा यामध्ये विचार करण्याची अत्यंत आवश्यकता आहे। कुंभमेळ्यामध्ये जे पवित्र स्थान आहे ते स्वतः मी माझ्या कुटुंबासमवेत 3 वेळा त्या ठिकाणी स्नानाला गेलो। देशभरातले 57 कोटी लोक त्या संगमावर आले, पाणी स्वच्छ होतं। त्यामुळे जे गेलेच नसतील त्यांनी घरी बसून पाणी अस्वच्छ असं म्हणणं चुकीचं राहील। देशभरातल्या नद्या स्वच्छ झाल्या पाहिजेत का? मोदी सरकार तोच प्रयत्न करते ना। संगमाचं पवित्र स्थान हा पूर्णपणे श्रद्धेचा भाग आहे, तर त्याच्यामुळे याच्यावर आरोप प्रत्यारोप करण्यापूर्वी त्या सनातन हिंदू धर्माची त्यावर श्रद्धा आहे, त्या श्रद्धेचा सन्मान सगळ्यांनीच केला पाहिजे। दरम्यान तीर्थाची गंगेची परीक्षा करू नये अशा शब्दात महंत सुधीरदास महाराजांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे। राज ठाकरे साहेबांनी सिंहस्थ कुंभमेळ्यावरती गंगेवरती जी काही टीका केली आहे ठाकरी भाषेमध्ये, प्रत्येक वेळेला त्यांना असं वाटतं की आपण ठाकरी भाषेत कशाचाही
समाचार घेतला म्हणजे आपण फार मोठे तत्ववेत्ते झालो. स्थूल तीर्थ आणि सूक्ष्म तीर्थ असे दोन तीर्थांचे फरक आहेत. तीर्थेषु परीक्षा न कारयेत. तीर्थांची परीक्षा करू नये, गंगेची तर त्याहून परीक्षा करू नये. आणि बहुधा त्यांचे जे सहकारी कमंडलूमध्ये तीर्थ घेऊन त्यांच्याकडे किंवा पाणी घेऊन गेले होते, ती बहुधा चुकीची वेळ असेल, त्यामुळे त्यांनी गंगेचं पाणी नाकारलं असेल. मला असं वाटतं की धर्माच्या संदर्भामध्ये प्रत्येक वेळेला आपण हिंदू धर्मावरती वेडीवाकडी टीका करतो आणि आपण खूप पुरोगामी आहोत असं राज ठाकरेंना जर वाटत असेल तर ते देखील चुकीचं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.